कंपनी पळून गेली तर लिगॅलिटी काय आहे, गॅरंटी काय आहे? जर कंपनी उद्या पळून गेली तर आमचं कसं होईल आणि कशा प्रकारे आम्ही अर्निंग करू शकेल, हा सर्वात मोठा क्वेश्चन असतो. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुम्हाला तर कळलंच असेल आजचा टॉपिक काय आहे. आजचा टॉपिक आहे की सगळ्यांनी मला आतापर्यंत विचारलं आहे की मॅम आम्ही तुमच्यासोबत स्टार्ट करू, पण स्किल पैसा कंपनी पळून गेली तर, किंवा यामध्ये समजा काही झालं आणि माझं सगळं थांबलं तर. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे तुमचं काहीही थांबणार नाही. ही पूर्णपणे गव्हर्नमेंट रजिस्टर्ड सर्टिफिकेट आहे याचं. तुम्हाला कुठेही फ्रॉड सिस्टीम नाहीये. मी आधीच तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, नॉट चेन सिस्टीम, इट्स नॉट फ्रॉड, इट्स नॉट लॉटरी सिस्टीम. ओके, म्हणजे कोणतंही क्विक मनी रिझल्ट असं काही नाहीये. इथे प्रॉपर तुम्हाला ट्रेनिंग दिलं जातं. आता मला सांगा, तुम्ही मला क्वेश्चन काय विचारला की कंपनी पळून गेली तर, ओके, आणि माझं काम बंद पडलं तर काय करायचं? ओके, आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा, त्याचा आन्सर देऊ शकाल का तुम्ही? जर आन्सर देऊ शकत असाल तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये टाका. ठीक आहे, आता तुम्ही एक चांगला जॉब करत असाल, ओके, तर जॉब करत असाल पण अचानक तुमचा जॉब गेला तर, काहीतरी कारणामुळे तुमचा जॉब गेला तर. मी जर तरची गोष्ट करते, असं कधी होणार नाही, पण जर तरच्या गोष्टीमध्ये जर समजा असं काही झालं तर, आपण या गोष्टीमध्ये जर अडकून बसलो ना तर कोणतीही गोष्ट नीट करू शकणार नाही, हे लक्षात घ्या. पण जर तुम्हाला खरंच पुढे जायचं असेल तर आजचा विचार करा. फ्युचरचा तर विचार करायचाच आहे, आणि मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, स्किल ही आजच्यासाठी आहे आणि डिग्री ही फ्युचरसाठी आहे. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर डिग्री आत्ता चालू आहे. ठीक आहे, डिग्री तुमचा आता सध्या चालू आहे, म्हणजे तिथं तुम्ही प्रोग्रेस करणार, तेवढे वर्ष देणार, तेव्हा कुठे तुमच्या हातामध्ये डिग्री येणार. ओके, नाही नंतर तुम्ही कुठेतरी डिग्री घेऊन स्वतःचा एक्सपिरियन्स करणार, किंवा व्यवसाय करत असाल तर MBA मॅनेजमेंट करावं लागणार आहे, तेव्हा कुठेतरी तुम्ही ते करणार. ठीक आहे, पण एक लक्षात घ्या, कोणत्या पण गोष्टीसाठी एक्सपिरियन्स खूप महत्वाचा आहे. स्वतः त्यामध्ये गेलं पाहिजे, तेव्हाच कुठेतरी तुम्ही स्टार्ट करू शकणार स्वतःचं स्टार्टअप. आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सर्टिफिकेट मी तुम्हाला शो करते स्क्रीनवर, की खरेच गव्हर्नमेंट रजिस्टर्ड सर्टिफिकेट्स आहेत का कंपनीचे. तो GST सर्टिफिकेट आणि उद्यम सर्टिफिकेट कंपनीमध्ये आहे, आणि कंपनी ही राजस्थान कोटाची आहे. स्किल पैसा कंपनीचे फाउंडर आहेत लोकेश नागर सर. तुम्ही तिथे सगळं सर्च आउट करू शकता. गुगलवर जा, skillpaisa.com असं टाका, लॉग इन करा, तिथे सगळं होम अबाउट सगळं काही तिथे देईल. कोणते कोणते कोर्सेस आहे हे दिलं जातं. अहो तुम्हाला सांगते, लाईफची गॅरंटी नाही, तुम्ही कंपनीची का गॅरंटी मागताय? उद्याचा भरोसा नाही, आपल्यासोबत काय होणार आहे, 5 मिनिटांमध्ये आपल्यासोबत काय होणार आहे माहिती नाही. मग आपण कोणत्या गोष्टीची गॅरंटी कशी घेऊ शकतो? कोणत्याच गोष्टीची गॅरंटी नाही या जगामध्ये. तुमच्या आयुष्याची नाही, तुमच्या नोकरीची नाही, फक्त एवढंच सांगते, तुमच्या शिक्षणाची, तुमच्या व्यवहाराची, तुमच्या स्वभावाची नक्की गॅरंटी आहे. कारण कसं आहे ना, तुम्ही जर चांगले माणुसकी असेल तुमच्यामध्ये तर तुमचं नाव होतं. तुमच्यामध्ये काहीतरी स्किल असेल ना तर तुमची स्किल लोकांपर्यंत जाते, आणि लोक म्हणतात की यांनी मला काहीतरी शिकवलेलं आहे. म्हणून स्किल खरंच इम्पॉर्टंट आहे. एज्युकेशन तर महत्वाचं आहेच, कारण एज्युकेशन केलं तरच लोक तुमचं काहीतरी ऐकणार आहे. ठीक आहे, आज मी जर काहीतरी बोलत आहे तर मी पण एक एज्युकेटेड आहे. जर मी एज्युकेटेड नसते तर तुम्ही माझं ऐकलं असतं का? काही नाही ऐकलं असतं. सो सर्वात महत्वाचं तर एज्युकेशन आहे, पण एज्युकेशनच्या बरोबर तुम्हाला स्किल पण आली पाहिजे. ओनली एज्युकेशन घेणं आणि ओनली डिग्री घेणं हे महत्वाचं नाहीये. त्याच्यासोबत असं काहीतरी शिका की जेणेकरून मी माझ्या एज्युकेशन सोबत काहीतरी नवीन करू शकेल. आणि गॅरंटीचा विषय काय करताय? मी तर आधीच सांगितलं की आयुष्याची गॅरंटी नाही, कंपनीची गॅरंटी कशी देऊ शकते. पण नक्की सांगते, स्किल पैसा कंपनीमध्ये तुम्हाला प्रॉपर रोडमॅप दिला जातो. जसे की तुम्हाला सगळ्या गोष्टी छोट्या छोट्यापासून शिकवल्या जातात. सपोर्ट सिस्टीम बेटर आहे, लाईव्ह ट्रेनिंग डेली होतात, सगळं काही तुम्हाला शिकवलं जातं. आणि प्रत्येक कोर्स कम्प्लीट केल्यानंतर तुम्हाला इथे सर्टिफिकेट पण दिले जातात. ओके, सर्टिफिकेट दिल्यानंतर तुम्ही इथे कॉन्फिडन्सली कम्युनिकेट स्किल करू शकता, स्वतःची एजन्सी खोलू शकता. स्वतःमध्ये डेव्हलपमेंट झाल्यानंतर तुम्ही स्वतः बघू शकता माझ्यामध्ये किती फरक आहे. सगळ्यात मागचे व्हिडिओज तुम्ही बघू शकता, आणि आज मी कशी बोलते तुम्ही बघू शकता, कारण माझ्यामध्ये ते इम्प्रूव्हमेंट झाले, माझ्यामध्ये स्किल झाले ते इम्प्रूव्हमेंट. आता मी कधी पण समजा कंपनी जरी बंद पडली तर कधी ना कधी ही स्किल माझ्यामध्ये डेव्हलप्ड आहे, आणि स्किल पैशाने ती मला दिलेली आहे. मला एवढ्या साऱ्या गोष्टी शिकवल्या आहेत, सो या कंपनीचं नाव राहील ना. सो मला असं वाटतं की तुम्ही स्किलवर फोकस करा,
बाकी काय होतंय, काय होईल, हे झालं तर काय होईल याचा विचार नका करू. माझ्याने मी काय काय देऊ शकतो याचा विचार करा. आणि हां, असे व्हिडिओ जर तुम्हाला डेली बेसिसवर पाहिजे असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आणि हां, जर तुम्हाला सपोर्ट करायचा आहे तर कमेंटमध्ये सपोर्ट असं टाईप करा. बाकी धन्यवाद.